नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवायचा आहे। पहिला प्रश्न, आयडेंटिफाय विथ रिझन व्हिच आर दी पायथागोरियन ट्रिपलेट्स। पहा, येथे आपल्याला 3 नंबर दिलेले आहेत आणि हे 3 नंबर पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत का हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि जर असतील तर का आहेत हे रिझन पण लिहायचं आहे। पहा, पायथागोरस ट्रिपलेट्स म्हणजे काय। समजा हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे। सपोज ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे। बी पॉईंटवर 90 डिग्रीचा अँगल आहे। या 90 डिग्री अँगल समोरील जी साईड असेल ती साईड म्हणजे काय, हायपोटेनस। हायपोटेनस पहा, म्हणजे AC साईड काय आहे, हायपोटेनस आहे। हा बेस होईल आणि ही हाईट होईल आणि हा हायपोटेनस। म्हणजे पहा, राईट अँगल ट्रायंगलमध्ये सर्वात मोठी साईड जी असेल कोणती असेल, 90 डिग्री अँगल समोरील साईड ही सर्वात मोठी असते। या 3 साईडपैकी 90 डिग्री अँगल समोरील साईड सर्वात मोठी असते। त्या मोठ्या साईडला आपण हायपोटेनस म्हणतो। तर पहा 3, 5, 4 समजा आता हे 3 नंबर आहेत, बरोबर आहे। सर्वात मोठा नंबर कोणता आहे, 5 आहे, म्हणजे हा हायपोटेनस असेल 5 आणि ह्या 2 साईड 3 आणि 4 समजा ही 3 आहे आणि हा 4 आहे। म्हणजे हायपोटेनस जर आपण 5 घेतला आणि दुसऱ्या साईड एक 3 आणि एक 4 घेतली तर आपण राईट अँगल ट्रायंगल काढू शकतो का, हे कसं प्रूफ करणार। आपल्याला पायथागोरस थेरम माहीत आहे, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे इथे हायपोटेनस काय आहे, AC आहे। जर ACचा स्क्वेअर घेतला आपण तर ह्या 2 साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे काय होईल, BC स्क्वेअर आणि प्लस AB स्क्वेअर। हे जर इक्वल असेल, आता 5चा स्क्वेअर घेणार आपण। AC म्हणजे 5 आहे, BC म्हणजे 3 आहे, 3चा स्क्वेअर आणि प्लस AB स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर। पहा हे काय होईल, हे 25 होतील, बरोबर आहे। हे 9 होतील आणि हे 16 होतील। दोघांची ॲडिशन 25 येईल म्हणजे काय, 25 = 25 म्हणजे काय, 3, 4 आणि 5 हे 3 नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहेत। कशामुळे, कारण हा पायथागोरस थेरम येथे अप्लाय होतो। जर मोठ्या नंबरचा स्क्वेअर घेतला आपण तर उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन घेतली तर ती इक्वल येते, बरोबर आहे। म्हणजे येथे पायथागोरस थेरम अप्लाय होतो। जर मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा 25 आला होता आपला, या 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन किती आली, 16 आणि प्लस 9 म्हणजे ही पण 25 आली, बरोबर आहे। म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन केली आपण, स्क्वेअरची ॲडिशन, आणि एकाच नंबरचा स्क्वेअर केला तर ते इक्वल आहे। म्हणजे पायथागोरस थेरम येथे अप्लाय होतो। म्हणून काय, पायथागोरियन ट्रिपलेट आहेत, हे 3 नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहेत। म्हणजे जर आपण एक साईड 3 घेतली, 90चा अँगल घेतला आणि येथे 4 साईड घेतली तर हे 2 पॉईंट यांचं डिस्टन्स किती असेल, 5 असेल। म्हणजे या प्रकारचा ट्रायंगल आपल्याला काढता येतो। म्हणजे हे 3, 5, 4 काय आहेत, पायथागोरियन ट्रिपलेट आहेत। पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण। सोल्युशन, सर्वात मोठा नंबर कोणता आहे, 5 आहे, बरोबर आहे। मग 5चा स्क्वेअर काढू आपण। 5चा स्क्वेअर किती येईल, 25, सपोज 1 नंबर। आता उरलेल्या 2 साईड म्हणजे उरलेले 2 नंबर 3 आणि 4 आहेत, दोघांचा स्क्वेअर घेऊ आणि त्यांची ॲडिशन घेऊ। पहा 3चा स्क्वेअर 9 होईल आणि 4चा स्क्वेअर 16 होईल। पहा दोघांची ॲडिशन किती येणार आहे, 25ची येणार आहे, बरोबर आहे। पहा येथे 25 आहे, येथे पण 25 आहे, म्हणजे राईट साईड इक्वल आहेत। याचा अर्थ काय, ही लेफ्ट साईड आणि ही लेफ्ट साईड इक्वल असेल। म्हणजे आपण असं लिहू शकतो, फ्रॉम 1 and 2 5 स्क्वेअर इक्वल आहे 3 स्क्वेअर आणि प्लस 4 स्क्वेअर, बरोबर आहे। येथे काय, 5चा स्क्वेअर म्हणजे काय, सर्वात मोठ्या नंबरचा स्क्वेअर आहे। हेअर येथे रिझन लिहिणार आपण, आपल्याला रिझन पण लिहायचं आहे। रिझन काय येईल, हेअर दी स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, दी स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल आलेलं आहे, बरोबर आहे। इक्वल आहे म्हणून काय, ट्रिपलेट आहे। इज इक्वल टू, पहा ॲडिशन आहे आणि स्क्वेअर आहे, इज इक्वल टू दी
ॲडिशन म्हणजे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू नंबर्स हे आपलं रिझन झालेलं आहे. त्यामुळे काय पहा 5, 3 आणि 4 हे काय आहेत पायथागोरियन ट्रिपलेटचे नंबर आहेत. 3, 5, 4 आपल्याला 3, 5 आणि 4 इज पायथागोरियन. पी कॅपिटल काढायचं पायथागोरियन, कारण पायथागोरस शास्त्रज्ञाचं नाव आहे ते, म्हणून पी कॅपिटल घ्यायचं आपल्याला. पायथागोरियन ट्रिपलेट. नेक्स्ट 4, 9, 12 हे 3 नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का हे चेक करू आपण. पहा सोल्युशन. सर्वात मोठा नंबर 12 आहे, याचा स्क्वेअर घेऊ आपण. 12चा स्क्वेअर किती येणार आहे आपल्याला माहीत आहे 144 असतो. सपोज 1 नंबर. आता उरलेले 2 नंबर हे आहेत 4 आणि 9, त्यांचाही स्क्वेअर घ्यायचा आहे आणि ॲडिशन घ्यायची. बरोबर आहे. 4चा स्क्वेअर 16 आहे आणि 9चा स्क्वेअर 81 आहे. दोघांची ॲडिशन घेऊ आपण. 6 + 1 7 होतील आणि 8 + 1 97 होतील. बरोबर आहे. आता हे पहा दोघांची ॲडिशन 97 येईल. सपोज 2 नंबर. पहिल्या प्रॉब्लेममध्ये दोन्ही साईड इक्वल होत्या. येथे 144 आहे, येथे 97 आहेत. हे इक्वल नाहीत. याचा अर्थ काय, या मोठ्या नंबरचा स्क्वेअर इक्वल नाही या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशनला. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो फ्रॉम 1 and 2. पहा या 2 वरून राईट साईड इक्वल नाहीत, त्यामुळे लेफ्ट साईड इक्वल नाहीत. फ्रॉम 1 and 2 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर आणि प्लस 9 स्क्वेअर. हेअर याचाच अर्थ काय होईल, 12 म्हणजे काय बिगर नंबर आहे. हेअर दी स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, हे 3 पैकी मोठा नंबर आहे तो, म्हणून लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू दी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू नंबर्स. त्यामुळे काय होईल, इक्वल नाही, त्यामुळे काय हे ट्रिपलेट नाही. देअरफॉर 4, 9, 12 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. नेक्स्ट पहा हे 3 नंबर आता पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का आपण चेक करू. सोल्युशन. सर्वात मोठा नंबर 13 आहे. या 3 नंबरपैकी सर्वात मोठा नंबर 13 आहे, म्हणून त्या नंबरचा सेपरेट स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. किती येईल, वी नो 169. सपोज 1 नंबर. आता उरलेले 2 नंबर 5 आणि 12 आहेत, त्यांचे स्क्वेअर आणि ॲडिशन, म्हणजे 5चा स्क्वेअर आणि 12चा स्क्वेअर त्यांचे ॲडिशन. बरोबर आहे. 5चा स्क्वेअर 25 आहे आणि 12चा स्क्वेअर 144 आहे. दोघांचे ॲडिशन 5 + 4 9 होतील. 4 + 2 म्हणजे 6 होतील 169. पहा ही ॲडिशन पण किती आली 169. येथे काय 169. सपोज हे 2 नंबर. पहा फ्रॉम 1 and 2 राईट साईड इक्वल आहेत, त्यामुळे काय हे इक्वल आहे. फ्रॉम 1 and 2 आपण असं लिहू शकतो 13 स्क्वेअर मोठ्या नंबरचा स्क्वेअर इक्वल आहे 5 स्क्वेअर आणि 12 स्क्वेअर. पहा म्हणजे आपण रिझन काय लिहिणार, हेअर दी स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू दी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ
other two numbers. त्यामुळे काय, हे 3 नंबर 13, 5 आणि 12, 5, 12, 13 पहा 5 दिलेला आहे, 12 दिलेला आहे आणि 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. नेक्स्ट पहा हे 3 नंबर ट्रिपलेट आहेत का आपण चेक करू. सोल्युशन. सर्वात मोठा नंबर 74 आहे, त्या नंबरचा आपण स्पेशल स्क्वेअर काढून घेऊ. म्हणजे काय होईल, पहा 74चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. म्हणजे आपण काय करणार, 74ला 74ने मल्टिप्लाय करणार. 4 चौक 16, हाताला 1, 4 7 28 आणि 1 29, 7 चौक 28, हाताले 2, 7 7 49 आणि 2 51. बरोबर आहे. 6 7 हे 4 आणि 5 5 4 7 6 5 4 7 6 हा येईल स्क्वेअर 74चा. आता ह्या 2 नंबरचा स्क्वेअर घेऊ आपण, त्यांची ॲडिशन घेऊ. पहा 24चा स्क्वेअर घेऊ आणि 70चा पण स्क्वेअर घेणार, त्यांची ॲडिशन घेणार. पहा 24चा स्क्वेअर 576 आहे आणि 70चा स्क्वेअर, पहा 70चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. तर आपण काय करणार, पहा ह्या 7चा स्क्वेअर 49 करणार, येथे स्क्वेअर असल्यामुळे 2 झिरो लावणार. म्हणजे काय येईल 4900. पहा ही ॲडिशन करू आपण, काय येणार आहे 6 7 4 आणि 5. पहा 5 4 7 6 5 4 7 6 2 नंबर. यावरून आपण काय लिहू शकतो, याचा स्क्वेअर इक्वल आहे या स्क्वेअरला. पहा फ्रॉम 1 and 2 वी कॅन राईट 74 स्क्वेअर. राईट साईड इक्वल आहेत म्हणून लेफ्ट साईड इक्वल, ही एक लेफ्ट साईड आणि ही एक लेफ्ट साईड. 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर. पहा हे मागं पुढे झाले तरी चालेल, 70 आधी घेतलं तरी चालेल, 24 नंतर घेतलं तरी चालेल, कारण ॲडिशन असल्यामुळे काही फरक पडणार नाही. हेअर दी स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इक्वल टू दी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ. पहा आधी सम लिहायचं नंतर स्क्वेअर लिहायचं. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू नंबर्स. पहा इक्वल असल्यामुळे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. देअरफॉर 24 70 and 74 इज अ पायथागोरियन पहा एवढं काही अवघड नाही, 8वीच्या स्कॉलरशिपला पण आहे. नेक्स्ट पहा हे 3 नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का चेक करू आपण. सर्वात मोठा नंबर 27 आहे, या 3 पैकी सर्वात मोठा नंबर 27 आहे. सोल्युशन. 27चा स्क्वेअर घेऊ आपण, आपल्याला माहीत आहे 729. 27चा स्क्वेअर 729 आहे हे आपल्याला माहीत आहे. पहा 30पर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजेत, म्हणजे वेळ कमी लागेल, नाही तर कॅल्क्युलेशन करून काढावे लागेल. नंतर हे 2 नंबर उरतात, यांचा स्क्वेअर घेऊन ॲडिशन घेऊ आपण. म्हणजे 10चा स्क्वेअर आणि 24चा स्क्वेअर दोघांची ॲडिशन. पहा 10चा स्क्वेअर 100, 24चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 576. दोघांची ॲडिशन किती येणार आहे 676 होईल. 676. पहा राईट साईड इक्वल आहेत का, येथे 729 आहे, येथे 676 आहे, इक्वल नाहीत. त्यामुळे काय, ह्या 2 साईड इक्वल नाहीत. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट 27 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. इक्वल नसल्यामुळे आपण येथे रिझन लिहिणार,
here the square of largest number is not equal to the sum of squares of other two numbers. The square of largest number त्याचा स्क्वेअर घेतला आपण, नॉट इक्वल आलेला आहे, नॉट इक्वल टू उरलेले दोन नंबर त्यांचा स्क्वेअर आणि त्यांची ॲडिशन, दी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू नंबर्स. म्हणजे काय, 10, 24, 27, 10, 24 आणि 27 इज नॉट आलेलं आहे, नॉट इथे नॉट आहे तर येथे नॉट, तर येथे काय होईल, नॉट इज नॉट, येथे पण नॉट येईल, इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. पहा हे तीन नंबर पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का आपण चेक करू. सर्वात मोठा नंबर 61 आहे, 61चा स्क्वेअर घेऊ आपण, 61 त्याचा स्क्वेअर घेऊ. पहा 61चा स्क्वेअर 61 × 61 काय होईल, 1ने मल्टिप्लाय केलं नंतर 6ने मल्टिप्लाय करू, दोघांची ॲडिशन घेऊ, 1 2 7 3 काय येईल, 3 7 21. आता उरलेले दोन नंबर त्यांचा स्क्वेअर घेऊ, ॲडिशन घेऊ, म्हणजे काय 11चा स्क्वेअर घेईल, 11चा स्क्वेअर आणि 60चा स्क्वेअर. 11चा स्क्वेअर वी नो 121 आणि 60चा स्क्वेअर, पहा 60चा स्क्वेअर काढायचा आपल्याला, तर आपण काय करणार, इथे 0 आहे म्हणून आपण 6चा स्क्वेअर घेणार, किती येईल 36. 0 आहे स्क्वेअर आहे त्यामुळे आपण इथे 2 0 लिहिणार. ज्याप्रमाणे मागच्या प्रॉब्लेम 70चा स्क्वेअर काढला होता, पहा 70चा स्क्वेअर, तर आपण काय करणार 7चा स्क्वेअर घेणार 49, 0 स्क्वेअर असल्यामुळे 2 0. त्याप्रमाणे 60चा स्क्वेअर काय होईल 3 6 आणि 0 0. पहा दोघांची ॲडिशन घेऊ आपण, म्हणजे काय येईल हीच येईल, म्हणजे आपण काय लिहिणार फ्रॉम 1 and 2. सपोज 1 नंबर 2 नंबर फ्रॉम 1 and 2 61चा स्क्वेअर इक्वल आहे 11चा स्क्वेअर प्लस 60चा स्क्वेअर. रिझन लिहिणार, हेअर दी स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल आलेलं आहे, इज इक्वल टू इक्वल असेल तर इक्वल टू लिहायचं, इक्वल नसेल तर नॉट इक्वल टू लिहायचं, इक्वल टू दी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ other two numbers. त्यामुळे काय 11 60 आणि 61, 11 60 and 61 इज पायथागोरियन, इक्वल आहे म्हणून आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे, पायथागोरियन ट्रिपलेट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. इन फिगर MNP 90 डिग्रीचा हा अँगल MNP आपल्याला 90 डिग्री दिलेला आहे, सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP. पहा N व्हर्टेक्समधून आपण हायपोटेनसवर परपेंडिक्युलर काढलेला आहे, म्हणजे येथे 90 डिग्रीचा अँगल आहे, तर आपल्याला MQ 9 दिलेला आहे. पहा MQ हे डिस्टन्स 9 आहे आणि QP 4 आहे. पहा QP ही लेंथ किती 4 आहे, तर NQ काढायचं आहे आपल्याला, हे डिस्टन्स किती आहे काढायचं आहे. पास यासाठी आपल्याला एक
त्या थेरमचं नाव काय आहे? जॉमेट्रिक मीन. थेरम कसा आहे आपला? जॉमेट्रिक मीन. थेरमचं नाव आहे जॉमेट्रिक मीन. पहा या थेरममध्ये एन क्यू स्क्वेअर इक्वल एम क्यू इंटू क्यू पी, एम क्यू इंटू क्यू पी हा आपला जॉमेट्रिक मीन थेरम आहे. पहा म्हणजे राईट अँगल, येथे कंडिशन काय आहे? एक राईट अँगल ट्रायंगल आहे. काटकोन त्रिकोणामध्ये ज्या पॉईंटवर 90 डिग्रीचा अँगल होतो त्या पॉईंटमधून आपण हायपोटेनसवर परपेंडिक्युलर काढलेला आहे. तर जे दोन सेगमेंट तयार होतात एम क्यू आणि क्यू पी, हे दोन सेगमेंट झालेले आहेत. हे दोन सेगमेंट तयार झालेत. तर या सेगमेंटचा आपण मल्टिप्लिकेशन घेतला इक्वल कशाला? या परपेंडिक्युलरच्या स्क्वेअरला इक्वल असतो. हा आहे आपला जॉमेट्रिक मीन. आता याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू पुट करून ही व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. सोल्युशन पहा, इन ट्रायंगल एम एन पी येथे लिहिणार आपण इन ट्रायंगल एम एन पी. येथे आपल्याला अँगल एम एन पी 90 दिलेला आहे. अँगल एम एन पी इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा सेगमेंट एन क्यू, हा एन क्यू सेगमेंट आपल्याला परपेंडिक्युलर दिलेला आहे एम पीला, म्हणजे हायपोटेनसवर परपेंडिक्युलर आहे. पहा येथून जर आपण परपेंडिक्युलर काढला या साईडवर तर हा फॉर्म्युला अप्लाय होत नाही. फक्त आपल्याला हायपोटेनसवरच परपेंडिक्युलर पाहिजे, किंवा या पॉईंटमधून आपण येथे परपेंडिक्युलर काढला तर हा रूल अप्लाय होत नाही. फक्त आपल्याला हायपोटेनसवरच परपेंडिक्युलर पाहिजे. एन क्यू परपेंडिक्युलर आहे एम पीला, सेगमेंट एम पी, हे आपल्याला एवढी माहिती दिलेली आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. हा थेरम आहे जॉमेट्रिक मीन म्हणजे भूमिती मध्य. तो थेरम कसा आहे? एन क्यू स्क्वेअर इक्वल टू एम क्यू आणि क्यू पी यांचा मल्टिप्लिकेशन, एम क्यू इंटू क्यू पी. पहा एन क्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. म्हणजे एम क्यू किती आहे? 9 आहे आणि क्यू पी 4 आहे. हे काय येणार आहे? 36. दोघांचा मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. आपल्याला काय काढायचं आहे? एन क्यू पाहिजे आपल्याला, परंतु येथे स्क्वेअर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कशी झाली आपली? एन क्यू स्क्वेअरची आली. आपल्याला एन क्यू काढायचं असेल तर काय करावं लागेल? दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. पहा येथे लिहिणार आपण टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड्स, टेकिंग स्क्वेअर रूट. पहा एन क्यू स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होईल? फक्त एन क्यू होईल. बरोबर आहे. स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. आणि 36चं स्क्वेअर रूट काय येईल? 6 येईल. म्हणजे एन क्यू किती येईल? 6. ही लेंथ किती येणार आहे? 6 येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन फिगर अँगल क्यू पी आर इक्वल टू 90 डिग्री. पहा हा अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणजे क्यू पी आर हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि हा हायपोटेनस होईल क्यू आर. बरोबर आहे. या क्यू आरवर हा परपेंडिक्युलर काढलेला आहे पी एम आणि क्यू एम आर हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत. पी एमची लेंथ 10 आहे. पहा ही लेंथ आपल्याला 10 दिलेली आहे. क्यू एम 8 आहे. पहा ही लेंथ किती आहे? 8 आहे. तर आपल्याला फाइंड क्यू आर म्हणजे क्यूपासून आरपर्यंत ही लेंथ किती असेल ही काढायची आपल्याला. पहा येथे आपण जॉमेट्रिक मीन थेरम अप्लाय करू तर काय होईल? पी एम स्क्वेअर इक्वल टू क्यू एम. पहा आपला थेरम, आपला ट्रायंगल असा असतो, त्यामध्ये आपण येथून हायपोटेनसवर परपेंडिक्युलर काढतो. हा ट्रायंगल असा आहे, परंतु हे काय असा फिरवलेल्यासारखा आहे, उलटा ठेवलेला आहे. म्हणजे काय होईल? हा ट्रायंगल या प्रकारे झालेला आहे. तो या प्रकारे येथे 90चा अँगल आणि हा अँगल येथे आलेला आहे. मग आपण काय करणार? हा स्क्वेअर म्हणजे काय? हा स्क्वेअर होईल. म्हणजे काय? पी एम स्क्वेअर. म्हणजे पी एम स्क्वेअर इक्वल टू काय येईल? क्यू एम इंटू एम आर. बरोबर आहे. हे डिस्टन्स इंटू हे डिस्टन्स म्हणजेच काय? हे डिस्टन्स इंटू हे डिस्टन्स म्हणजे काय? क्यू एम इंटू एम आर. म्हणजे आपण असं लिहू शकतो क्यू एम इंटू एम आर. म्हणजे यावरून आपल्याला एम आरची लेंथ काढता येईल. ही तर आपल्याला दिलेली आहे. मग एम आरची लेंथ काढल्यावर आपण ह्या दोघांची ॲडिशन केली तर क्यू आर मिळेल आपल्याला. बरोबर आहे. सोडवूया. पहा सोल्युशन
अँगल QPR हा आपल्याला 90 डिग्रीचा दिलेला आहे, बरोबर आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR हे पण दिलेलं आपल्याला. देअरफॉर बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, जॉमेट्रिक मीनचा थेरम आपण इथे अप्लाय करू. जॉमेट्रिक मीन हा थेरम कसा आहे आपला, हा अल्टिट्यूड म्हणजे काय PM त्याचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला, तो इक्वल असतो हे दोन सेगमेंट यांचा मल्टिप्लिकेशन QM इंटू MR, QM इंटू MR. PM 10 दिलेली लेंथ आपल्याला स्क्वेअर घेणार आपण, QM 8 आहे, MR काढू आपण. 10चा स्क्वेअर इक्वल टू 8 इंटू MR, बरोबर आहे. आपल्याला लेंथ पाहिजे MRची, म्हणजे MR इक्वल टू काय होईल 100/8. 8 1 8, 8 2 16, 8 45, 12. हे आन्सर किती येईल 12.5 येईल, बरोबर आहे. म्हणजे MRची लेंथ मिळाली आपल्याला, ही किती आली 12.5. आपल्याला काय विचारलं आहे QR, म्हणजे दोघांची ॲडिशन करू आपण. ही 8 दिलेली आपल्याला, ही काढलेली आपण, दोघांची ॲडिशन केली तर ही टोटल लेंथ QR मिळेल आपल्याला. इथे लिहिणार आपण 9 QMR हा बिटवीननेस दिलेला आहे आपल्याला, Q-M-R म्हणजे काय, हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, त्यामुळे आपण डिस्टन्सची ॲडिशन करू शकतो. आपल्याला काय काढायचं आहे QR काढायचं आहे, म्हणजे QR इक्वल टू किती असेल QM प्लस MR, QM प्लस MR. QM आपल्याला 8 दिलेली आहे, MR आपण आत्ताच काढलेली आहे 12.5. 12.5 दोघांची ॲडिशन 12 प्लस 8 20 होतील 0.5. आपल्याला सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाही, त्यामुळे आपण असंच राहू देऊ, QR इक्वल टू 20.5. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.